असलेले सगळे प्रतिष्ठित नागरिक, आमचा शासनाचा विविध खात्याचा उपस्थित असणारा अधिकारी वर्ग, प्रांत, चीफ ऑफिसर, सगळेच अधिकारी वर्ग, जमलेल्या बंधू भगिनींनो, माझ्या तरुण मित्रांनो, खरं तर तुम्हाला असं वाटलं असेल की आज इतक्या लवकर कार्यक्रम का घेतला. काल मी बारामतीला तुम्ही जे प्रचंड मताधिक्याने मला महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये 8व्यांदा पाठवलं, त्याबद्दल बारामतीकरांचे आभार मानण्याच्या करता मी काल तारीख दिलेली होती. परंतु मुख्यमंत्र्यांनी काल मंत्रिमंडळाचा राहिलेला विस्तार करायचं ठरवलेलं होतं आणि काही अचानक कारणांनी तो कालचा कार्यक्रम आज केलेला आहे. आणि आज मी इथं सकाळी 5:30ला मॅरेथॉनला झेंडा दाखवण्याचा कार्यक्रम घेतलेला होता. त्याच्यामध्ये पुनीत बालन आणि त्याही सहकाऱ्यांनी आपल्याला चांगल्या प्रकारचं मदत केली. बगनामी म्हणून एक ऍक्टर आहे, प्रोड्युसर आहे, डायरेक्टर आहे, तोही आलेला होता. बाकीचे सेलिब्रिटी होते. आणि तो कार्यक्रम सकाळी झाल्यानंतर मी अल्ताफला सांगितलेलं होतं की बाबा 8ला कार्यक्रम घेत असला तर घे, कारण 9ला मला अजून एक व्हिडिओ ऑफिसला एक कार्यक्रम आहे आणि तो करून 10ला मला नागपूरला विमानाने इथनं जायचंय. त्यामुळं सकाळी सकाळी कार्यक्रम घ्यावा लागलेला आहे. हे जी नोंद कृपा करून आपण सगळ्यांनी घ्यावी. आज दुपारी 4 वाजता राहिलेल्या महाराष्ट्राच्या विधानसभेच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी होणार आहे आणि उद्यापासून 1 आठवड्याचं अधिवेशन दरवर्षीच्या प्रथेप्रमाणे नागपूरला हिवाळी अधिवेशन भरत असतं ते होणार आहे. सध्या हिवाळी अधिवेशन पार्लमेंटचं, राज्यसभा, लोकसभेचं पण चाललेलं आहे. आज बारामती बदलतीये. तुम्ही सगळ्यांनी, महाराष्ट्रातल्या जनतेने देखील दुसऱ्यांदा महायुतीचं सरकार आणण्याच्या करता प्रचंड मोठ्या प्रमाणावर मतदान केलं, आम्हाला निवडून दिलं. विरोधक आता रडीचं नाव खेळतायत, ईव्हीएम मशीन बद्दल तक्रार करतायत. लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आमच्या महायुतीच्या 11 जागा 17 जागा निवडून आल्या आणि 31 जागा आघाडीच्या निवडून आल्या. त्यावेळेस आम्ही मान्य केलं. आता बारामतीतच बोलायचं म्हटलं तर बारामतीमध्ये 386 बूथ आहेत. त्या 386 बूथ मध्ये आपल्याला लोकसभेला मी उमेदवार जो दिलेला होता त्याला 4 बूथ मध्ये फक्त पुढं होतं, 384 बूथ मध्ये ते मागं होते. आणि आता मी 4 बूथ मध्ये मागं होते, एकात 5 मताने, एकात 7 मताने, एकात काहीतरी असंच थोड्याफार मताने, आणि 384 बूथ मध्ये पुढे आहे. त्याच्यामध्ये अर्थात हे सगळं योगदान बारामतीकरांचं आहे, मी ते आयुष्यभर विसरू शकत नाही. पण त्याच्यावर कधी आल्यानंतर पुन्हा तुम्ही 1 लाखाच्या पेक्षा जास्त मताधिक्याने विजय मला केला. मी 22 तारखेला तुमचे आभार मानण्याच्या करता अधिवेशन संपल्यानंतर संध्याकाळी येणार आहे. त्यावेळेस मी मला जे काही विस्तृतपणे बोलायचं मी ते त्या ठिकाणी बोलीनच. परंतु बारामतीकरांच्या सारखा मतदार देशात सापडणार नाही. कारण मला आत्ताच एक जण सांगत होता, तुम्ही बहुतेक जण राहता तिथं लोकसभेला मला 800 मतं कमी होती आणि आता विधानसभेला मला तिथं 1,500 मतं जास्त आहे. म्हणजे 5 महिन्यात काय बदल झाला कुणाला माहिती. 800 मतांनी मायनस असलेला भाग 1,500 मतांनी प्लसनी जातो. अर्थात तुम्ही मतदार राजा आहे, त्याच्याबद्दल मला काही बोलण्याचा अधिकार नाही. तो तुमचा हक्क आहे, तो तुमचा अधिकार आहे. विकासाची कामं करणं हा आमचा प्रश्न आहे, आमचा अधिकार आहे. आज आता तुम्ही 5 वर्षाच्या करता जबाबदारी टाकली. स्थिर सरकार आहे, स्टेबल सरकार आहे. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये 288 पैकी 237 जागा सत्ताधारी पक्षाच्या कधी निवडून आलेल्या नव्हत्या. महाराष्ट्राच्या निर्मितीच्या नंतर पहिल्यांदा तेवढ्या जागा त्या ठिकाणी निवडून आल्या. त्याच्यामुळे 5 वर्ष आपल्या सरकारला कुठला काही धक्का लागायचं कारण नाही. आता 5 वर्षाच्या करता, माझं तरी मला 5 वर्षात फक्त 2.5 वर्ष कामाची मिळाली. त्यात पण करोना होता 1 वर्षाचा, 6 वर्षाचा, आणि 1.5 वर्ष विरोधी पक्ष, पुन्हा 1 वर्ष सत्तेत, असं थोडस अडचणीचं झालं. तरी देखील आपण राज्यामध्ये, जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये बरीच कामं करण्याचा प्रयत्न केला. पण अजूनही बरीच कामं आपल्याला करायची, अजूनही बारामती बदलायची. हा तुमचा भाग आहे, हा बारामती शहरामध्ये घ्यायचा आहे. मेडत गाव,
त्याच्यामध्ये वेगवेगळ्या मतप्रवाह असू शकतो, परंतु शेवटी त्याच्यात व्यवस्थितपणे प्लॅनिंग व्हायचं असेल, रस्ते व्हायचे असतील, अंडरग्राऊंड ड्रेनेज व्हायचं असेल, पाईपलाईन अंडरग्राऊंड व्यवस्थित व्हायची असेल, पिण्याचा पाण्याचा प्रश्न, रस्त्याचा प्रश्न, मूलभूत ज्या गरजा असतात, मूलभूत गरजा त्या जर सोडवायच्या असतील, उद्या इथं तिथं मंडई, भाजी मंडई देखील करावी लागणार आहे. कारण हा सगळा भाग उद्याच्याला आता आयुर्वेदिक कॉलेज पर्यंत वाढतच जाणार आहे, टप्प्याटप्प्याने वाढेल. जसं जसं लोकांची परिस्थिती बदलेल, किंवा आज अल्ताफ आणि परवेज आणि या बाकीच्या सगळ्या आमच्या टीमनी इथं 3 एकर जागा घेऊन जवळपास 83 रो हाऊसेस एकता सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या मार्फत बांधायचा निर्णय घेतला. नियोजित 17 असे 100 रो हाऊसेस बांधायचं त्यांचं एकंदरीत टार्गेट आहे, उद्दिष्ट आहे. आणि त्याच्यातनं रस्ता सोडला. उद्याच्याला इथं डेव्हलपमेंट प्लॅन डीपी ज्याला आपण म्हणतो तो झाल्यानंतर देखील रस्ते होतील. मी बघितलं काही काही ठिकाणी 18 मीटरचे, मला वाटतं 12 मीटरचे, 15 मीटरचे, 9 मीटरचे असे रस्ते, हा एक काहीतरी 6 मीटरचा असे रस्ते सोडलेले. मी आपल्याला सगळ्यांना सांगतो इथं ब्लॅक कॉटन सॉइल आहे. कारण याच्या पलीकडच्याच बाजूला आमच्या मोठ्या काकी, आता त्या हयात नाहीयेत, परंतु काकी, मोठ्या काकी आम्ही त्यांना म्हणायचो, त्यांची जमीन आहे 16 एकर का काहीतरी इथं जमीन. आता माझी मोठी बहीण रजनी इंदुरकर, तिच्या नावावरती जमीन आहे. तिथं आम्ही यायचो त्यावेळेस बघायचो इथं सगळ्या क्षारचं प्रमाण जास्त आहे. आता इथं पाणी अल्ताफ आणि परवेज म्हणतात तिथं बोर घेणार, बोर घेतलं की त्याला खारं पाणी लागणार. आता खाऱ्या पाण्याचं काय करायचं कोणाला माहिती. त्याच्यामुळं हे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आहेत. ते प्रश्न सोडवण्याच्या करता आपण सतत लक्ष देतोय. बारामतीमध्ये पाण्याचा साठा उद्याच्याला कॅनलला क्लोजर आल्यानंतर देखील 2 महिने पुरेल अशा पद्धतीनं वेगवेगळे स्टोरेज टँक आपण बारामतीच्या परिसरामध्ये केलेत. तेवढ्यावर थांबून आपल्याला चालणार नाही, पुढे अजून काही स्टोरेज टँक करावे लागतील. कारण बारामती चहूबाजूनी वाढतीये. इकडं माझ्या मिडज रोडलाही वाढते, तिकडं नीरा रोडला, तिकडं फलटण रोडला, तिकडं इंदापूर रोडला, तिकडं भिगवण रोडला, तिकडं पाटस रोडला, जे जे आपल्या बारामतीला मिळणारे रोड्स आहेत त्या सगळ्या बाजूला बारामती त्या ठिकाणी वाढतीये. तुम्ही तर बघितलं वंजारवाडी, माझं तांदूळवाडी आणि माझं जळूची हा सगळा भाग पुढे लवकरच तुम्हाला बारामतीमध्ये गुणवडीचा, बांदलवाडीचा पण एरिया आलेला पाहायला मिळेल. खंडोबा नगरचा पण एरिया आता आपल्यात आलेला आहे. आज खंडोबा नगरचे पण माझे सहकारी इथं उपस्थित आहेत. आपण कसल्याही प्रकारे पाऊस असला, दुष्काळ पडला, अवकाळी पाऊस आला, अतिवृष्टी झाली, गारपीट झाली, थंडी पडली, काही प्रसंग नैसर्गिक आला तर त्याच्यातनं बारामतीकरांना कमीत कमी त्रास व्हावा. नैसर्गिक संकटापुढे तर सगळ्यांना त्रास होतो, पण त्यातल्या त्यात माझ्या बारामतीकरांना कमी त्रास व्हावा, माझ्या महिलांना, माझ्या युवतींना, युवकांना आणि माझ्या वडीलधाऱ्यांना कमी त्रास व्हावा, अशा प्रकारचा आपलं साधारण विजन असतं आणि त्या पद्धतीनं आपण काम करत असतो. मला आठवत आहे हा रस्ता आहे, हा म्हणजे फोर लेन नव्हता. मी तिथं त्या पुलावर उभा होतो आणि त्यावेळेस मला कोणीतरी सांगितलं, दादा हे काय 4 लेन नाहीये. मी विचारलं किती कोटी रुपये लागतात. तुम्ही मला निवडून दिल्यामुळं अर्थ माझ्या हातात होतं, 17 का 18 कोटी रुपये काहीतरी लागत होते. मला त्यावेळेच्या बारबाई किंवा कोण असेल आता मला लक्षात नाही, त्यांनी सांगितलं इतके इतके कोटी रुपये वाढून द्या, आम्ही 4 लेन करतो. आज आपण 4 लेन केला. मी तुम्हाला आत्ताच सांगतो, हा 4 लेन असला तरी मेडचे प्रमुख सहकारी इथं आहेत. ह्याही बाजूला सर्व्हिस रोड द्यावा लागणार आहे, त्याही बाजूला सर्व्हिस रोड द्यावा लागणार आहे. ज्यावेळेस मेडचा डेव्हलपमेंट प्लॅन होईल त्यावेळेस सर्व्हिस रोड इथं असावेच लागणार आहे. जसं आता भिगवण रोडला आम्ही सकाळी गेलेलो होतो तिथनं, त्यावेळेस तिथं सर्व्हिस रोड दिल्यामुळं मेन भिगवण रोडचा 4 लेनचा ट्रॅफिक त्या ठिकाणी कमी झालंय. बारामतीमध्ये पुढे ट्रॅफिक वाढणारच. मी आता त्या आयुर्वेदिक कॉलेजच्या पासून तुमचं मेडिकल कॉलेज आहे, स्ट्रेट असा रस्ता, ते अमोल आहे का अमोल, तो 4 लेन आहे का 10 लेन? 4 लेन. त्या तिथून म्हणजे तुमच्या आयुर्वेदिक पाटस नाही, मोरगाव बारामती रोड, मोरगाव बारामती रोड ते मेडिकल कॉलेज डायरेक्ट एमआयडीसी मध्ये हा असा 4 लेन आपण त्या ठिकाणी घेतोय 6 किलोमीटरचा. अशा खूप काही गोष्टी. माझी बारामतीकरांना तुम्हाला विनंती आहे, हे सगळं करत असताना तिथं रोडच्या कडेला ज्यांच्या जमिनी आहेत
त्या आम्हाला घ्यावे लागतील. त्याच्याकरता आम्ही त्यांना TDR देऊ, त्यांचं नुकसान त्या ठिकाणी करणार नाही. परंतु अशा प्रकारची डेव्हलपमेंट करत असताना मला हवेत काही इमारती बांधता येणार नाही, त्याकरता जमीन ही लागणार. आणि ज्यांच्या जमिनी रस्त्याच्या कडेला असतील त्यांना त्यांचा सेटबॅक द्यावा लागणार. ही पण गोष्ट बारामतीकरांनी लक्षामध्ये ठेवावी. आज इकॉनॉमी विकर सेक्शनच्या लोकांना परवडण्याच्या करता ही अल्ताफ आणि परवेज आणि त्यांच्या सगळ्या टीमनी एकता नावानी पतसंस्था काढणं, एकता नावानी इंग्लिश मिडियम स्कूल काढणं, एकता नावानी बरंच काही त्या ठिकाणी करणं. त्याच्यामध्ये खरं तर ह्याच्यात बायकोचं पण नाव एकता नाहीये, कुणाचं नाव एकता आहे? अच्छा, सगळ्यांना एक केलंय म्हणून एकता आहे, कारण तरन्नुमचं नाव तरन्नुम आहे. आता पुढे त्याला एकता ठेवायचं असेल तर माहिती नाही. परंतु आज मला दिसली नाही, तो म्हणलं की ती मुंबईला गेलेली आहे. म्हणलं मुंबईला रुसून गेली, फुगून गेली का तुझ्यावर नाराज होऊन गेली? तुझ्यावर नाराज असते मधनाज माझ्याकडे कंप्लेंट आली, काय सांगतो, थापा मारतो. त्याच्यामध्ये गमतीचा भाग जाऊ द्या, परंतु सगळ्यांनी गुन्ह्या गोविंदाने राहावं, एकोप्याने राहावं, चांगला संसार करावा, एवढीच माझी त्याच्याबद्दलची अपेक्षा आहे. आजचा दिवस आपल्याला एकता सहकारी गृहनिर्माण संस्थेचा अतिशय महत्वाचा आणि एक ऐतिहासिक अशा प्रकारचा दिवस आहे. कारण 100 रो हाऊसेस प्रकल्पाचं भूमिपूजन 87 आता आणि 17 नंतर असं इथं होतंय. गृहनिर्माण हा आपल्या जीवनाचा एक अत्यंत महत्वाचा भाग हा प्रत्येकाच्या आयुष्यात असतो. कारण प्रत्येक कुटुंबाचं स्वप्न असतं की त्यांना एक सुंदर, सुरक्षित आणि सुखकर हे आपल्या मालकीचं, आपल्या मुलाकरता, आपल्या बाळाकरता, आपल्या बायको करता, आपल्या वडीलधारी आई वडिलांच्या करता घर मिळावं. आपलं घर हे केवळ निवासस्थान नसतं, तर ते आपल्या आठवणींचं एक भावनिक बंधनाचं आणि भविष्याच्या साठी योजनांचा केंद्रबिंदू असतं. हे स्वप्न पूर्ण करण्याच्या करता एकता गृहनिर्माण सहकारी संस्थेनं जे काम करतंय ते खरोखरीच कौतुकास्पद आहे. परंतु मी कालच अल्ताफ इकडं माझ्या अमराईच्या भागामध्ये गेलेलो होतो की जिथं माझं सगळं लहानपण गेलं, जिथं मी क्रिकेट खेळायचो, गोट्या खेळायचो, विट्टीदांडू खेळायचो, पतंग उडवायचो, सुरपाट्या खेळायचो, पाकिट खेळायचो, काय काय खेळायचो, म्हणजे चांगलं खेळायचो. तर तो भागात मी काल होतो. तर त्याच्यामध्ये आम्ही रोकडे पण माझ्याबरोबर होते. तिथं आम्ही काही लोकांच्या भावना मागे मी समारोपाच्या सभेला बोलून दाखवलेलं होतं आणि तो शब्द मला पाळायचा होता. म्हणून तिथं काल श्री दत्त मंदिर, दत्तच जयंती होती आणि त्या दिवशीचा दिवस महत्वाचा होता कालचा, म्हणून तिथं आपण ते भूमिपूजन केलेलं आहे. सांगायचं तात्पर्य, तेव्हा आम्ही आजी आजोबांच्या बरोबर बसायचो. त्यावेळेस आमचा जो बंगला होता 52 साली बांधलेला, आता तो रणजितच्याकडे गेलेला आहे वारस हक्कानी. तर त्याच्यात आम्ही असं बंगल्यात बसायचो. हा बंगल्याचं आमचं स्प्लिंट लेवल होती आणि खाली अशा 4 पायऱ्या, 1 2 3 आणि अजून एक 4 मोठ्या पायऱ्या होत्या दगडाच्या. आणि तिथं त्या एका पायरीवर आई बाबा आमच्या आजी आजोबा बसायचे, खाली मी, माझी बहीण, बाकीचे जणांची बसायची पद्धत होती. आणि टांग्यातनं कुणी स्टेशनला उतरलं तर तो टांगा देखील आमच्या घराच्या तिथं दिसायचा. तिथं भोऱ्याची चाळ नव्हती, काही नव्हती, कन्या शाळा नव्हती, आपलं विनोद कुमार गुजर स्कूल नव्हतं, एवढं सगळं मोकळं पटांगण होतं. तो मला काय आठवतो, मी काहीतरी तेव्हा 4वी 5वीत असेल. आज तिथं त्या जवळपास 3.5 फूट किंवा 4 फूट काहीतरी प्लिंथ होती. आज प्लिंथ राहिली नाही. आमचं घर राहिलंय असं आणि रस्ता गेलाय वर, म्हणजे जवळपास 1 फूट रस्ता वर आहे. तर रणजितनं तिथलं पाणी असं बाजूने बाहेर काढून दिलं. मी का तुला सांगतो, आता तुमची डेव्हलपमेंट चालू आहे. हळूहळू हे सगळे जे काही माझ्या शेत जमिनी आहेत, लोक टप्प्याटप्प्याने, इथं कोण हॉटेल काढतंय, इथं आता कोणी शाळा काढलेली आहे, कोणी काय काढलेलं आहे, त्यांच्या परिस्थितीप्रमाणे ते करणार. त्याच्यानंतर ज्यावेळेस आमचे डीपीचे रस्ते सुरू होतील त्यावेळेस आम्ही काळी माती काढून घेणार. त्याच्यामध्ये पीडब्ल्यूडीचे लोक आहेत, काळी माती घालून घेतल्यानंतर सोलिंग करणार, त्याच्यामध्ये ते मुरुम टाकणार, त्याच्यात पाणी सोडणार, त्याच्यात रोलिंग करणार आणि असं करत करत अंदाजे पवार ह्या काय ते तुमचे जमिनीच्या वर किती रस्ता येईल, असा टॉप रस्ता 2 ते 2.5 फूट
रस्ता तो टॉपचा तसा होईल ना, काही काळ जाईल, त्याला कदाचित 5 वर्ष जाईल. मला जर संधी मिळाली आणि लवकर आपलं हे सगळं झालं तर मी तसे पैसे देईल म्हणजे सरकारकडनं, तो काही अडचण माझ्याकडनं येणार नाही. परंतु इथं आपल्याला अंडरग्राऊंड ड्रेनेज करावं लागेल, अंडरग्राऊंड पाईपलाईन पिण्याची करावी लागेल. आपल्याला वेळ पडेल तेव्हा अंडरग्राऊंड केबल, जसं बारामतीमध्ये आता वर्ण केबल नाही लाईटची, सगळे शहरामधनं अंडरग्राऊंड केली का तर ते सगळं असं पतंग अडकतात, बरंच मांजा अडकतो, विद्रूप दिसतं, खरंय विद्रूप दिसतं. आणि म्हणून ते चांगलं दिसावं, झाडांना पण ते नेमकं त्या तारेच्या खाली झाड आलं की ती येतो वायरमन झाड तोडून टाकतो का तर वर जातं, त्याचाही बरोबर आहे, त्याच्यात शॉक बसेल. अशा या गोष्टी आम्हाला टप्प्याटप्प्याने इथं कराव्या लागतील, ते केल्याशिवाय गत्यंतर नाही. त्याच्यावर त्या सगळ्याचा विचार करून आताच तुझ्या समोर एक्झिक्युटिव्ह इंजिनियर पीडब्ल्यू सांगतात त्याच्यावर 2.5 फूट रस्ता येणार आहे. तो विचार करून तुझी प्लिंथ असली पाहिजे. तुम्ही आता घर परवेज तुम्ही करताय त्याचं नीट काय कुठल्या ह्या रोड लेवल पासून तू झरे उडले लेवल काय करतो आणि 15 मीटर दाखवलाय त्याचं मी सांगतोय का हो, तो रोड जमीन लेवल पासून 2.5 फूट रोड असेल त्या हिशोबाने प्लॅनेट होतो. जमीन रोड पासून 2.5 फूट आमचा डीपीचा रोड असेल आणि त्याच्यावर तुझी प्लिंथ म्हणजे ती बघ. तू तर मगाशी रायजर मध्ये पण शेंगटपणा करत होता. हा, ते आता मला जास्त खोलत जायला नको लावू. आपल्या ईडब्ल्यूएस मध्ये म्हणजे इकॉनॉमी विकर सेक्शन, गरीब लोकांच्या करता सेंट्रल गव्हर्नमेंटची स्कीम आहे. 1,500 रुपये, 1.5 लाख रुपये केंद्र सरकार देतं, 1 लाख रुपये राज्य सरकार देतं. यंदाच्या वर्षी पंतप्रधानांनी 3 कोटी घरं बांधण्याचा कार्यक्रम हा भारतामध्ये घेतलेला आहे. साधारण माझा देवेंद्रजींचा आणि एकनाथरावांचा प्रयत्न आहे त्याच्यातले 30 ते 40 लाख घरं ही आपल्या महाराष्ट्राला मिळावीत, आमचा प्रयत्न आहे. मी परवाच पंतप्रधानांना भेटून आलो, इतर काही कामाच्या करता त्यांनी मला अर्धा तास वेळ दिला होता. आम्ही दोघंच गप्पा मारत बसलो होतो, गप्पा नाही म्हणजे चर्चा करत होतो. तर त्याच्यामुळं मी त्यांना सांगत होतो की बाबा आम्हाला आता एवढं थम्पिंग मेजॉरिटी महाराष्ट्रात आलेली आहे, आम्हाला सगळ्या समाजाला बरोबर घेऊन जायचंय. तर सगळ्या म्हणजे शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेने मी काम करणारा कार्यकर्ता आहे. कालही होतो, आजही, उद्याही राहणार आहे. तर त्यामुळं तिथं कुठेही माझ्याकडनं भेदभाव होत नाही. सगळा समाज एक संघ ठेवून आम्ही काम करत असतो. जातीय सलोखा ठेवायचा प्रयत्न माझ्यासारखा कार्यकर्ता आणि माझे सहकारी टीम ही त्या ठिकाणी करत असतो, आमचा पक्ष त्या ठिकाणी करत असतो. आणि त्याच्यामुळं या ज्या काही वेगवेगळ्या केंद्राच्या योजना आहेत त्याही आणण्याच्या करता तुम्ही म्हणले की मी तुम्हाला सहकार्य करेन. अशा पद्धतीनं काही बाबतीत केंद्राची मदत, काही बाबतीमध्ये राज्य सरकारची मदत, काही बाबतीमध्ये तुमची नगरपालिकेच्या हद्दीत जाल त्यावेळेस नगरपालिकेची मदत, आणि जोपर्यंत ग्रामपंचायतीच्या हद्दीत आहे तोपर्यंत ग्रामपंचायतीची मदत. अशा या वेगवेगळ्या सेक्टर मधनं आणि काही ठिकाणी CSR मधनं देखील मदत, अशा पद्धतीनं आपण पुढे जाऊ. त्याच्यामध्ये या सरकारचा नेहमीच सर्वांसाठी घरे ह्या ध्येयावर भर राहिलेला आहे. मुख्यमंत्री आवास योजना असेल, पंतप्रधान आवास योजना असेल, तसेच सहकारी संस्थांना मदत करण्याच्या करता अनेक योजनांच्या मध्ये आम्ही प्रत्येक नागरिकाला हक्काचं घर देण्याच्यासाठी त्या ठिकाणी प्रयत्नशील आहोत. आज इथं उभारला जाणारा हा प्रकल्प हा याच ध्येयाने याच दिशेने एक महत्वाचं पाऊल ठरेल. अशा प्रकारचा कुठला जीर्णोद्धार, ते रस्त्यात खंडोबाचं मंदिर आहे ते रस्त्यात, अरे काय सांगतो, तिथं काय रस्ता बंद करू काय, काही सांगतो. त्याच्यामध्ये खंडोबा मंदिराचा जीर्णोद्धार करावा. त्याच्यात जसं 3 हत्ती चौक ते जवाहर बागेमध्ये मधी दत्ताचं मंदिर होतं, मला नाईलाजास्तव करावं लागलं. मी नास्तिक नाही लक्षात ठेवा. परंतु ते जर तिथंच ठेवलं असतं तर माझा रस्ता कॅनॉलचाही झाला नसता मोठा, आणि माझा जवाहर बाग ते 3 हत्ती चौक पण मोठा झाला नसता. त्याच्यामध्ये मी त्यावेळेस रुंद करत असताना तुम्ही फुटपाथ मध्ये ते मंदिर, फुटपाथ मध्ये ते बाळासाहेब कुठे, फुटपाथ मध्ये तेच ना, हा मग ते फुटपाथ मध्ये ते तुमच्या प्रेमा खातर आग्रह खातर मी तिथे ठेवलं. तुम्ही खंडोबा नगरवाल्यांनी तयारी दाखवा. तुम्हाला जर दुसरीकडं ते बाकीच्या ठिकाणी आम्ही जसं शिफ्ट करून करतो
तसं तुमची तयारी असेल तर मी करून देईल. त्या तिकडच्या डेव्हलपमेंट प्लॅन मध्ये रोकडे तिथं कुठं जागा काल जशी आपण काढली तशी जागा खंडोबानगरच्या परिसरात आणि ती खंडोबानगर वाल्यांना मान्य असेल, पसंत असेल तर मी तुमचं चांगलं मंदिर बांधून देईल, तिथं बहुउद्देशीय सभागृह मंडप बिंडप करून देईल. पण तो तुमचा अधिकार आहे. पुन्हा म्हणाल त्या आलं हे आलं आणि आमचं मंदिर पाडून टाकलं, माझ्या नावाने पावती फाडू नका. हा तुमचा अधिकार आहे. मी तिथं तुम्हाला जेवढं काही नीटनेटकं करता येईल तेवढं करून दिलेलं आहे. चिठ्ठी आली म्हणून त्याचा मी उल्लेख केलेला आहे. तुम्ही विचार करा, ठरवा आणि त्या पद्धतीनं मला सांगा. आता अधिक न बोलता ह्याच्यात त्यांनी कर्जाची पण सोय केलेली आहे. आता सरकारने 20 वर्षाच्या परतफेडीनं काही बँका 7% कर्ज देतात, काही गृह कर्ज काही 7.5% देतात, काही 8% देतात. असं 7 ते 8.5% ते कर्ज मिळतं. हे 8.75 आहे. अशा पद्धतीनं ते हे दिलं जातं. आणि मला आता माहिती नाही, परवा मला गृहनिर्माण डिपार्टमेंट बघितलेल्या वत्सा नायर भेटायला आल्या होत्या. त्यावेळेस त्या मला सांगत होत्या की दादा आपल्याला नागरीकरण मोठ्या प्रमाणावर होत आहे, म्हणून गृहनिर्माणचे पण काही चांगले चांगले प्रकल्प आणायचे. इथं पण गृहनिर्माणचीच जागा होती ना, हाऊसिंगची ती म्हाडाची. तर ती आता आपण दुसरीकडं नेलेली आहे, ती पण त्यांना दिलेली आहे. असं आपलं काम चाललेलं आहे. आता ह्याच्यात ह्या सगळ्याचा विचार करून झाडाचाही विचार करा. तुम्हाला काय लागलं, रुंदीला कमी अशी लंबोळकी पट्टी मिळाली. खरं तर अजून असेच 2-3 पट्ट्या एकत्र येऊन केलं असतं तर अजून त्याला ओपन स्पेस तर आहेच, पण ती रुंदीला कमी आहे, ती जास्त मिळाली असती. तिथं चांगलं उद्याच्याला गार्डन करायचं म्हटलं, आणखीन काही तुम्हाला गोष्टी करायच्या म्हटलं तर त्या करता आल्या असत्या. परंतु सुरुवात आहे, हळूहळू लोक निश्चितपणे ह्याच्यामध्ये बदल करत राहतील अशा प्रकारचा विश्वासन खात्री मी आपल्या सगळ्यांना देतो. नाही, या बांधकामाला मी काय हातभार लावणार आहे? एक मिनिट, तसं नाही. बांधकामाला फार तर आम्ही रोडच्या बद्दल सहकार्य करू, इतर पाण्याच्या बद्दल सहकार्य करू, लाईटच्या बद्दल सहकार्य करू, ज्या मूलभूत प्रवेश गरजा आहेत त्या आम्ही करू. त्याच्यामुळे ते गोष्टी मध्ये जसं आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसाहतीत त्या लोकांना केलं, त्याच्यात नगरपालिकेने पण पुढाकार घेतलेला होता. पण तो मला वाटतं शेड्यूल कास्टला 5% का काहीतरी असं त्यांच्या एकूण बजेटचा खर्च करता येतो. असं जे काही असतं ते रोकडे त्याला बोलून घ्या. आणि याच्यामध्ये कुठल्या स्कीम मध्ये जी ग्रामीणला असेल तर बीडीओला विचारा, शहराला असेल तर तुम्ही सांगा. त्याच्यामध्ये स्कीम असेल तर त्या स्कीमचा फायदा माझ्या बारामतीकरांना करून देण्याच्या करताच मी तुमचं प्रतिनिधित्व करतोय, एवढीच ग्वाही देतो. सकाळची वेळ असताना पण माझ्या माय माऊली पण मोठ्या प्रमाणावर आल्या. माझ्या लाडल्या बहिणींनी मला वाचवलं यावेळी, खरंच खोटं नाही सांगत. मी लोकसभेचा निकाल लागल्यावर विचार करत होतो, सरकार तर आलं पाहिजे, 40-50 आपलं आमदार आपल्या बरोबर आले, उद्या ते म्हणले यायला हे घेऊन गेला ना आमचं वाटोळ केलं. त्याच्यामुळे त्यांचंही वाटोळ व्हायला नको ना आपलंही वाटोळ व्हायला नको, त्याच्याकरता आम्ही तो विचार करत होतो. परंतु चांगल्या चांगल्या लाभाच्या योजना आणि गरिबाकरता देण्याचा आम्ही प्रयत्न केला. त्याचं आमच्या बहिणींनी स्वागत चांगलं केलं. आणि मग बहिणींनी आमच्या मेवण्यांचंही ऐकलं नाही. आज जाऊन कुठं बटणं दाबायची तिथं दाबली. आमच्या मेवण्यांनी बटणं जरा दुसरीकडेच दाबली, पण इकडनं बटणं जोरात दाबल्यामुळं आम्ही सगळे चांगल्या मताधिक्याने निवडून आलो. काही काही ठिकाणी काही तिथल्या स्थानिक प्रश्नामुळं 19-20 झालं. पण एकंदरीत उलट आमची जबाबदारी आता वाढलेली आहे की आता कुठलंच कारण मतदारांनी ठेवलं नाही की बाबा इथं आम्ही कमी पडलो म्हणून आमचं काम होत नाही. उलट तुम्ही 100% यशस्वी झाला. आता आमची जबाबदारी आहे की 5 वर्ष तुम्ही टाकलेला जो मतांचा बोजा आहे, मतांचा भार आहे, तो भार कसा आपल्याला हलका करता येईल आणि सर्व सोयीयुक्त बारामती तालुका, बारामती शहर, बारामती परिसर हा आपल्याला विकसित कसा करता येईल, दर्जेदार कामाच्या दर्जा चांगला ठेवून
हे काम आम्ही करू. आणि मग अल्ताफ, परवेज, बाकीचे सहकारी अशाही प्रकारच्या गोष्टी, जसं मध्ये त्याला तिथं रस्ता नव्हता तो रस्ताही करून शाळेला दिला. जे काही आम्ही आमची जबाबदारी ती जबाबदारी पार पाडण्याचा प्रयत्न कालही आम्ही करत होतो, पुढेही करत राहू ही ग्वाही देतो. आता 15 दिवसातच 2024 साल संपणार आहे आणि जे नवीन 2025 साल सुरू होणार आहे. हे नवीन येणारं वर्ष आपल्याला सगळ्यांना सुखाचं, समृद्धीचं, आनंदाचं भरभराटीचं जावं अशा प्रकारच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो. आणि पुढच्या कार्यक्रमाला जाण्याचा परवानगी घेऊन या प्रकल्पाला मनपूर्वक शुभेच्छा देऊन मी आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.